नंदुरबार जिल्ह्यात सुडाचं राजकारण सुरू आहे की काय अशी चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे। कारण सांगते 2019 ला अक्कलकुवा अकराने विधानसभा मतदारसंघातील आमदार असणारे केसी पाडवी हे लोकसभेला उतरले। मात्र हिना गावित यांनी त्यांचा पराभव केला। आता त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी 2024च्या लोकसभेत आपल्या मुलाला अर्थात गोवाल पाडवी यांना ताकद देत केसी पाडवींनी हिना गावितांचा पराभव केला। आता पुन्हा लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी हिना गावित अपक्ष म्हणून अक्कलकुवा अकरानी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे गावितांचा बदला पूर्ण होईल की पाडवी आमदारकी कायम राखतील आणि यात युतीकडून मैदानात उतरलेल्या आमशा पाडवींची जादू चालेल का, याबद्दलच या व्हिडिओतून बोलूयात। नमस्कार, मी संजना, टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत। राज्यातील सगळ्यात पहिला मतदारसंघ अशी अक्कलकुवा अकरानी विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे। या मतदारसंघातील 95% मतदार आदिवासी असून हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे। 2009च्या मतदारसंघ पुनर्रचनेत अक्कलकुवाला डोंगराळ भाग जोडण्यात आला आणि त्यानंतर या मतदारसंघाचं नाव अक्कलकुवा अकरानी असं झालं। अक्कलकुवा मतदारसंघात आदिवासी तसेच मुस्लिम बहुल मतदार असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। 1995 पासून आमदार केसी पाडवी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। काँग्रेसच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवले। एक निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे। केसी पाडवी यांनी आपली सगळी ताकद पणाला लावत यंदा गोवाल पाडवी यांना दिल्लीला पाठवलं खरं, पण आता स्वतःची विधानसभा राखणं त्यांना थोडंसं जड जाऊ शकतं। याचे कारण म्हणजे ज्या खासदारांचा पाडवींच्या मुलानं पराभव केला त्या हिना गावित आता अपक्ष मैदानात उतरलेत। लोकसभेच्या पराभवाचा वचपा विधानसभेत काढण्यासाठी हिना गावित आता सज्ज झालेत। अक्कलकुवा अकरानी विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मोडतो। यंदा हिना गावित या भाजपकडून येथे लोकसभेच्या मैदानात उतरल्या होत्या, हॅट्रिकची तयारी करत होत्या। त्यांच्या विरोधात केसी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी मैदानात होते, जे नौखे होते। तरीही 2 टर्म खासदार राहिलेल्या हिना गावित यांचा त्यांनी पराभव केला। त्यामुळे त्यांना अर्थात हिना गावित यांना विधानसभा निवडणूक लढवायची होती। आघाडीतून येथे केसी पाडवींना उमेदवारी देण्यात आली, मात्र महायुतीकडून शिंदे गटातील नेते विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली। केसी पाडवींच्या विरोधात हिना गावित यांना निवडणूक लढवायची होती, मात्र युतीनं त्यांना उमेदवारी न दिल्यानं नुकताच काही दिवसांपूर्वी हिना गावित यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम केलाय। त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा व पक्षातील सर्व पदांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठवला असून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्या देखील आता विधानसभा निवडणुकीत मैदानात असतील। युतीमध्ये बंडखोरी झाली। लोकसभा निवडणुकीत डॉक्टर हिना गावित यांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेऊन काँग्रेसला या मतदारसंघातील शिवसेनेच्या शिंदे गटातील काही जणांनी मदत केली आणि असं असूनही त्यांना उमेदवारी दिल्यानं आपण हा निर्णय घेतल्याचं हिना गावित यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना सांगितलं। त्यामुळे अक्कलकुवामध्ये प्रमुख 3 लढती होणार आहेत। आघाडीकडून केसी पाडवी, युतीकडून शिंदे गटाकडून आमशा पाडवी, तर अपक्ष म्हणून माजी खासदार हिना गावित हे एकमेकांसमोर एकमेकांच्या विरोधात उभे राहणार आहेत। आता विद्यमान आमदार केसी पाडवी यांच्याबद्दल सांगायचं तर 1 वेळा अपक्ष आणि 7 वेळा काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून आलेत। काँग्रेसच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवले। एक निष्ठावंत नेता कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे। आदिवासी समाजाचे आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे। आता आमशा पाडवी या दुसऱ्या उमेदवारांबद्दल सांगायचं झालं तर आमशा पाडवी यांचा 2014 आणि 2019 या दोन्ही वेळेला केसी पाडवी यांनी पराभव केला। 2019 ला त्यांचा अवघ्या 2096 मतांनी पराभव झाला। नंदुरबार जिल्ह्यातील कट्टर आदिवासी शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि या दोन्ही निवडणुकांचा पराभवाचा वचपा काढण्यासाठी पुन्हा आमशा पाडवी मैदानात उतरलेत। तर तिसरीकडे मतदारसंघात महत्वाची भूमिका बजावणारे चंद्रकांत रघुवंशी यांच्यात आणि आमशा पाडवी यांच्यात संघर्ष सुरू आहे। आता रघुवंशी यांची साथ कोणाला लाभणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अशात खासदार राहिलेल्या हिना गावित आता केसी पाडवींच्या विरोधात पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरलेत। केसी पाडवींनी आमशा पाडवींच्या विरोधात त्या लढणार आहेत। त्या खासदार राहिल्यानं बऱ्यापैकी या मतदारसंघात त्यांची ताकद दिसून येते। त्यामुळे आता अक्कलकुवा अकरानीमध्ये केसी पाडवी विरुद्ध आमशा पाडवी विरुद्ध हिना गावित अशा प्रमुख लढतीत कोण आमदारकी मिळवणार हे 23 नोव्हेंबरला कळून येईल। दरम्यान तुम्हाला काय वाटतं, कोण होईल अक्कलकुवा अकरानी विधानसभा मतदारसंघाचा आमदार? कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीओडी मराठीला सबस्क्राईब करा।